खरं तर वडीलधारे व्यक्तिमत्व कुटुंबातनं निघून जाणं हे परमात्म्याची अवघ कृपाच आहे. पण देवा काय करावं? आता तू ही जागा भरून काढ अखंडितपणे. आता तू मायबाप व्हावा. कारण आम्हाला एक गोष्ट तर कळते की बापाची जागा फक्त विठ्ठलच घेऊ शकतो आणि विठ्ठलाची जागा फक्त बापच घेऊ शकतो. आणि कसं आहे ना, या गोष्टी वाटत जरी म्हणाला भावनिक असल्या तरी संतांची जी रचना आहे ती थोडीशी वेगळी आहे. जे नाथ बाबांचं मत आहे ते थोडंसं वेगळं आहे. नाथ बाबा सांगतात, देवा मला मृत्यू आनंददायी वाटतो. का बरं? सगळ्या गोष्टीतनं मुक्तता ना. सगळ्यात मोठं बंधन जर आम्हाला कुठलं असेल तर हेच कंटिन्यू थोडीशी विसर असते. पुनरपि जन्म पुनरपि मरण पुनरपि जन्मी जठरे शरणम ह्य संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहिजे. यातनं एकदा सोड बाबा. आणि यातनं सोडायचं असेल तर मला पर्याय एकच जाणवतो, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. कारण आम्हाला ज्ञात आहे हे काळा नाणाचे कुंडी घातली लोणियाची उंडी माशी पंख पाकडी तर हे सरे. माशीला पंख पाकायला जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कमी वेळात देह निघून जातो. देह जाईल त्याशी काळोबा खाईल हे सत्यच कुणी नाकारू शकत नाही. त्याच्यामुळे मी अखंडितपणे तुझ्या समोर जो धडधाकटपणाने उभा आहे हे फार कमी काळाचा. मग हे सगळं बंधनकारक आहे. ही जी व्याप्ती आहे, ही जी आसक्ती आहे, ही भक्तांकडे असावी. भक्तांकडे या देहाविषयी जराही प्रेम नसावं. कारण भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निघाल. मग भगवान श्रीकृष्ण सांगतात, ज्याच्याकडे आसक्ती आहे, ज्याच्याकडे भगवंताला विषयी प्रेम आहे, देहाविषयी जराही आत्मीयता नाही, तो भक्त आहे. त्याला कायम हे दुःख वाटतंय की मी अखंडितपणे यात गुंतलेलो आहे. तुषोधिकतरस्ते शामव्यक्ता सप्तचेतसा माव्यक्ता ही गती दुःखम देवदभीर व्यापते. ही आसक्ती भक्ताकडे असली की तो भक्त ओळखला जातो. वैष्णव त्याला म्हणावं ज्याला मृत्यूचंही भय वाटत नाही. वैष्णव त्यालाच म्हणावं. आपण तुला पाठीमागे आहोत आपल्या परिस्थितीत. आपलं सगळ्यांचंच असं आहे, आपल्याला देहावर फार प्रेम आहे. तुम्ही आम्ही सगळेच आणि आपल्याकडे आहे पण ना तसं. आपल्याकडे माणसांपेक्षा माणसांच्या सामर्थ्याला जास्त महत्त्व दिलं जातं. ज्ञानापेक्षा दिखाव्याला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि अखंडित याच गोष्टीमुळे आम्ही कधीच आनंदी राहू शकत नाही. कारण आम्ही स्थिर नाही आणि आमची स्थिरताची मनावर अवलंबून आहे ना. महाराज म्हणतात आमची अवस्था अशी आहे ना, ते किरडू जरी कापडाचे परी लहरी येता होती असाचे. माऊली म्हणतात अंधारात कापड जरी हल्लं तरी आम्हाला ते साप वाटतं. कारण आमची नजर इतकी असफल आहे सत्य असत्य ओळखण्यासाठी. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. परमार्थाची साधा प्रश्न माझा गुलेवाडी काय चला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप मी तरी कसा समजून सांगणार. घरातलीच माय कळली नाही त्याला पंढरीची माय मी तरी कशी समजून सांगणार. थोडं अवघड आहे नाही. चला माणूसकीच कळली नाही त्याला संत काय करणार. ज्याला मानवताच कळली नाही त्याला परमार्थ काय करणार. आणि आमची अजून सुरुवातच आहे. आम्हाला अजून परमार्थाची बारा कष्ट काढायला फार वेळ जाणार आहे. कारण आम्ही अजून याच धर्मात आहे हे माझं आहे. आपण याशी आपण मानवी महत्वपण भगत याचा आधार करवे या शब्दातला ज्ञानवाल्यांचं. माऊली म्हणतात स्वतःच्या स्वतःला महत्व मानणारी माणसं कधी जगाच्या बापाला समरूप होऊ शकत नाही. कारण देवाशी समरूप होणं म्हणजे देहाची आसक्ती वाढली. जगाच्या बापाला एकरूप होणं म्हणजे सगळ्या बंधनातून मुक्तता मिळवायचं सामर्थ्य मिळतं. आम्हाला नकोच आहे. देवा आमच्यासाठी देव माझा की देवाचा हीच माझी सत्य वाचा. माझ्यासाठी ज्ञान आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्यात जगत भास. संकल्पे सृष्टी घडी सगळी मोडी मोडी मनोरथांच्या उतरंडी उभी देण्याची. या मनाला नाही सांगत मी. मला माहित आहे पण एका मिनिटात राजा करतात एका मिनिटात रंग करतात. कल्पनेवर चाललंय हे. विवेक आहे ते गुलाबी संतोषाशी चाड लावी बैसीची तरी हिंडवी राही दिशा. मग या मनाला म्हटलं चरणी जगन्नाथा चित्त ठेवे. एकदा तुझ्या चरणी गमलं आता कुठे धावे म्हणत तुझी जन्म देखली या भागरीला. मग जन्म काय आणि मृत्यू काय अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. मन एकदा स्थिर झालं की मला जन्म मृत्यूचं काही वाटतच नाहीये. सुख ना दुःख. बरे झाले बाई मेली एकदाची माया गेली म्हणणारे महाराज आहेत. आमच्या ठिकाणी बरे झाले देवा निघाले दिवाळे पर्या दुष्काळी पिढा गेली इतकी असक्ती असत. तेव्हा आम्ही वैष्णव शोभू त्यावेळेस आम्हाला खरं वैष्णवाचा अधिकार येईल. पण तेव्हा कितीही काही झालं तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल. वैष्णव काय महावैष्णव असणारे ज्ञानोबाराय सुद्धा आई वडिलांचं देहांत प्रायचित्ताचं मृत्यूपत्र वाचून रडतातच. देहाची आसक्ती मांडता येते विठ्ठला. पण आई वडिलांचा दुरावा
जर ज्ञानोबारांना सहन होत नाहीये, निवृत्तीनाथांना सहन होत नाहीये, तर आम्ही तर साधी प्रापंचिक माणसं आहोत. आमच्याकडनं काय अपेक्षा करतो असं? मग महाराज म्हणतात आम्ही आई वडिलांची आसक्ती बाळगा असं नाहीच म्हटलं. तुका म्हणे माया बापे अबघी देवाची रूपे, हे तर कळावंच की आपल्याला. कोणीतरी म्हटलं माझा बाप मेला. माझा प्रश्नच आहे, तुम्हाला काय वाटतं? ज्या दिवशी वडिलांच्या शरीरातलं प्राण निघून जातो, बाप त्या दिवशी मरतो का? माझ्या हिशोबाने नाही, माझ्या मताने ज्या दिवशी बापाला कळतं की माझ्या घरात आणि माझ्या कुटुंबात आता मला फारसा सन्मान राहिला नाही, खरं तर त्याचं बापण तेव्हाच मरतं. राहतो तो हाडा मासाचा सापळाय, त्याच्या हातात नसतं मरायचं म्हणून तो जगतो. ज्या दिवशी बायको समोर तुम्ही आईचा अपमान करता ना, खरं सांगते दादा तुमची माय तेव्हाच मरते रे. आणि महाराष्ट्रातली 90% म्हातारी ऑलरेडी मेलेले, त्यांना फक्त जगायचं म्हणून जगतायत. माझ्या म्हणण्याचा एवढाच अर्थ आहे, एवढीही संस्कारांची पातळी ढासळू देऊ नका, एवढीही बुद्धीने खालावले जाऊ नका, एवढेही आकुंचित मनाचे होऊ नका की ज्या मायबापाने अखंडितपणे तुम्हाला पदराशी गाठ बांधून सांभाळलं, त्यांच्यापेक्षा स्वतःला अहंकारी सिद्ध करायला. मग ते जगाच्या असू द्या नाही तर कुटुंबातले असू द्या. आम्ही आजही देवाला नाकारतोय, आम्ही आजही बापाला नाकारतोय, आजही आम्ही याच प्रेमात आहे की सगळं माझ्यामुळे चाललंय. तुकोबाराय म्हणतात नाही रे देवा, तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत असं का कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची अनाथ अपराध पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. अनाथ अपराध पतित जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्या मातीवर तुकोबा चालावी ती माती विठ्ठल बनते. ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावा तो माणूस मोक्षाला जातो. तुकोबांनी कीर्तन करावं, मेलेला मुलगा जिवंत होऊन कीर्तनात उभा राहून पोषण करतो, एवढं सामर्थ्य ज्यांच्या शब्दात आहे ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात रे की मी अनाथ आहे, मी अपराधी आहे. आपण तर काय म्हणलं पाहिजे, हो की नाही? कुठून आला एवढा नम्रपणा? विश्वास. हेची भावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी भारी चुकून दे हरी. मला विश्वास आहे देवा, जोपर्यंत मी तुझा दास आहे ना, मला या जन्ममृत्यूचं सुखदुःख वाळगायची गरज नाही पडणार आहे. अवघ्याची त्रैलोक्य जोपर्यंत तू माझा मायबाप आहेस, मी निश्चित आहे, मी निर्भय आहे, निश्चल. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हास. काय देवा आनंदाला कमी आहे सांग ना. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्ण मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाला जागा करायला भगवान श्रीकृष्ण त्यांच्या कक्षामध्ये गेले. अर्जुन धाराडोर झोपलेला, चेहऱ्यावर इतका आनंद जस काय बाबा युद्ध जिंकून आला. देवाला नवल वाटलं, कॉम्प्लेक्स वाटला, जलसी वाटली. देव म्हणला वेडायस की काय बाबा, भीष्मांनी फोन केला तुला मारायचा. भीष्म येते तपस्वी ज्ञानी अधिकारी व्यक्ती महत्व येते, गुरुवर येते. तुला वाटत नाही का ते पण पूर्ण करते? माहित आहे देवा, तरी झोपला. एवढं स्थैर्य एवढं धैर्य आलं कुठून तुझा? एवढ्या संकटात, एवढ्या त्रासात, एवढ्या व्याधीत तुला जराही काळजी वाटत नाहीये? एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये तुझ्या चेहऱ्यावर आनंद कसा? अरे एवढ्या दुःखात तू एवढा शांत कसा? एवढा निशब्द झालास तरी कसा बाबा? तुझ्या काळजीत मला झोप नाही, तू झोपी गेला. हेच तर उत्तर आहे देवा. ज्याच्या काळजीत विश्वाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तो माझ्यासाठी जागा आहे ना बाबा. घालवणे या भार राहिलो निश्चिंती निर्विले संती विठोबासी. मला माहित आहे अनाथाचा नाथ, मग अवघीची त्रैलोक्य आनंदाची. आता जाऊ दे रे, सगळं निसटून जाऊ दे माझ्या हातातनं. चतुरंग सैन्य त्यांच्याकडे हरकत नाही, माझ्यापेक्षा दीडपट मोठं सैन्य त्यांचं हरकत नाही. शस्त्रबल मनुष्यबल धनबल सगळंच त्यांच्याकडे जास्त हरकत नाही. पण तू माझ्याकडे हरकत कसली? तू आहेस ना बाबा माया जगन्नाथ. पर तुझं कसं आहे ना देवा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणची देव होय गुरु, विश्वाचा मालक तू पण माझ्यासाठी गुरु झाला. माऊली म्हणले तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूच ना रक्षदापदी आमोते. गुरु होतोस, बंधू होतोस, बाप होतोस, माय होतोस. आम्ही कशाचं भय करायचं? विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल भीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप श्रोता बहीण बंधू राहतात.
कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, मी कसं काय दुःखी? विश्वाचा बाप ज्याचा मायबाप झाला त्याच्या चेहऱ्यावर एवढीही शंका नसावी. आपल्याला झोपा लागत नाही कारण जगाच्या बापावर विश्वासच नाही. आणि तेही म्हणा कर्म तरी कुठे सत्य आहे. कशा झोपा लागते गुलेवाडीकर? पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, त्याला झोप लागाय स्वतःच्या कष्टाचं बी काहीतरी लागतं. मला वाईट वाटतं कधी कधी दादा, असं तुम्हाला नाही का वाईट वाटत? लेख विचारते बरं का, पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचा, टीव्ही सासऱ्याची, फ्रीज सासऱ्याचा, वॉशिंग मशीन सासऱ्याची, गॅस सासऱ्याचा, भांडे सासऱ्याचे, काम कराय पोरगी सासऱ्याची, माज तुम्हाला जर उलटा द्याय नाही का? बरं हे पण काही शिवलेल्यापर्यंत सांगत नाही बरं का. शास्त्र सांगतं जर उत्तम पुरुष व्हायचं असेल ना तर स्वतःच्या कष्टानं कमवून खा. उत्तमं सर्जितं कष्टम मध्यमं पितुवर्जितम अदम धातु वित्तच्च स्त्री वित्त अधवादम. जो स्वतःच्या कमाईवर जगतो ना त्यानं अर्धी भाकरी खाली तरी जगाच्या मालकाच्या घरात त्याला सन्मान आहे. कारण तो उत्तम पुरुष आहे ज्यानं जिंदगीत कधी कोणाची लाचारी केली नाही. तो सुखा समाधानाने जगतो, तो आनंदी जगतो. जो बापाच्या इस्टेटीवर आईट करतो तो मध्यम आहे, जो भावाचा खातो तो आधम आहे, आणि जो बायकोचा खातो त्याला जिंदगीवर त्रास आहे. आणि हे कुणीच ना करू शकत नाही, खरंच नाही. मग तुम्ही म्हणले मी आनंदी का नाही? अरे येड्या तू लोकांचं वाटोळं केलं, तू आनंदी कसा राहशील? मला विचारलं कुणीतरी. सगळंच केलं आम्ही, भजनही केली, हरिपाठही केला, काकडाही केला, हनुमान चालीसाही म्हणली, विष्णू सहस्त्रनामाची संहिताही घेतली, गीतेचे श्लोकही म्हणले, ज्ञानेश्वरीचे पारायणही केली, पंढरीची वारी केली, 4 धामही केले, 12 ज्योतिर्लिंगही केले, आईबापाची सेवाही केली, तुमची कीर्तनही ऐकली, तरी सुद्धा समाधान. असं कसं झालं बरं? अभ्यास केला नापास झाला. हे ना गणिताच्या पेपरला मराठीचं वाचून गेला महाराज. याचं काय झालं? याचं चुकली यावर फिराकडे. आपली तीच परिस्थिती आहे. आपण देव मानत नाही असं नाहीये माऊली, आपण देव मानतोय. आपण देव नाकारतोय का? नाही. पण विषय काय झालाय, एखाद्या वेळेस देव नाकारला तरी चालेल. कांदे नाही का? एखाद्या वेळेस देव नाकारला तरी चालेल, पण चुकीचा देव स्वीकारता कामा. आपली ती अवस्था. देव नाही भेटला तरी हरकत नाही, फक्त भलता देव भेटायला. आपलं कसं आहे ना, आपल्या जातीवर देव आहे आणि हे मी स्पष्ट सांगते. त्याच्यामुळे आमची अवस्था आहे, आम्ही सगळ्या देवांना समरूप मानत नाही आहोत. आम्हाला हे मान्यच नाही. नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपार अमूपा पांडुरंग. विश्वरूप तूच, विष्णुरूप तूच, महेशही तूच, अरे ब्रह्मही तूच, देवा अपार अमाप. तू असा संख्यावाईज नाही आहेस, तू अकुंचित नाही आहेस, तू अमाप आहेस, तू अपार आहेस. तू कसा आहेस ना देवा? ममे वंश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षति. हे सर्वस्वी तू आहेस, भरलाट घनदाट हरी दिसे. पण आमचं कसं आहे? धनगराचा खंडोबा, मराठ्याचा इटोबा, उरल्याचा मसोबा. देवही जातीवर आहे, महापुरुषही जातीवर आहे. एका विशिष्ट महापुरुषाची जयंती एक विशिष्ट जातच करते. बरं जाती देवाने काढल्या नाही, काढल्या का? अरे वर्ण आपण काढले, जाती आपण काढलं, धर्म आपण काढला. विषय काय झाला ना माऊली, आम्ही धर्माने जगत नाही, आम्ही जातीने जगतो. धर्माने जगा, धर्माविषयी आपुलकी असावीच ना, असावीच, त्यात वाद नाही. पण परमार्थाची व्याख्या अशी झाली ना माऊली आमच्याकडे अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुटक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. तो का म्हणे ते पाहिजे जातीचे एड्या गबाड्याचे काम नाही. महाराज म्हणतात ते खोटं नाही. परिस्थिती फार विचित्र करून ठेवली आहे. कसला परमार्थ आहे सांगा ना आपला? स्वतःच्या स्वार्थासाठी. तुम्ही आम्ही सगळेच आपण स्वार्थासाठी परमार्थ करतोय. आपला परमार्थ एकनिष्ठ नाहीये. आपण सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दान खाऊन खातो. तुम्हाला असं वाटतं फक्त सोमवार गुरुवार देव जागा असतो काही की? बाकीचे 5 दिवस डोळे झाकून बसतो. तू खा, मी बघत नाही, तू खा बाळा, तू खा. असं आहे का देवाचं? अरे इतर तित्र सर्वत्र असणारा तो पांडुरंग तुमच्याकडे काही वारानुसार येतो का? वेळेनुसार येतो का? काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उत्तरती. कसला परमार्थ आहे हा? 10 दिवस गणपती बुडवताना शांताबाई वा गा वा, म्हणजे गणपती बसवणारे तुम्हीच आणि नाचणारेही तुम्हीच. आणि देवाकडे हा नाहीच विषय. माझा परमात्म्याचा विचार करायला गेलं तर उच्च नीच काही नाही. भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनी. पंढरपुराच्या वाळवंटात गेल्यावर पांडुरंग तुमची प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, तुमचं अंतकरण बघून दर्शन देतो. आम्हाला हे मान्यच नाही. आजही आमच्या काल्याच्या कीर्तनाला जर एखादा मोठा देणगी देणारा साहेब आला तर महाराजांना पटकन म्हणतात सरका साहेबाला बसवा. आजही ज्ञानापेक्षा किंमत लक्ष्मीला जास्तच आहे आमच्याकडे. गरीबाला म्हणतात उठ 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 साहेबाला बसवा, साहेब बसा.
2 घास खा साहेब, 2 घास खा. आमच्या गावचं 2 घास खा साहेब. अरे येडे आहे का तुम्ही? साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुमच्या गावाचं खाऊन काय पोट भरणार आहे त्याचं? महाराज साहेब काय उगाच आहे का तो? सर विचार नाही करत जरा डोक्याने. हा, ज्यांना गरज आहे त्यांच्या पुढे तर कधी जाऊन तुम्ही उभे राहिला नाही. ज्यांना गरज नाही त्यांच्या पाठीमागे काय लागताय हेच तर कळलं नाही ना. संतांनी हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मी आनंदी आहे कारण माझं मन एकनिष्ठ आहे. मला ज्ञात आहे की हे सगळं एकरूप आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला काठावर नाही बोला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. मी आनंदी काय? शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होतो असं नाहीये. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे श्रेष्ठ भक्त होतो असं नाहीये. ज्या दिवशी मला प्रत्येकात पांडुरंगाचं दर्शन होतं त्या दिवशी मी सगळ्यात मोठा ज्ञानी आणि सगळ्यात मोठा भक्त असतो. मला फिरायची गरज पडत नाही. जागेवर मोक्ष आहे. कधी हे समस्तही वासुदेव ऐसा प्रतितीरसाचा होतीला भाव तो भक्ता माझी राव आणि ज्ञानी तूच श्रेष्ठ भक्त आणि तूच ज्ञानी आहे. पण आम्ही मान्यच करत नाही. काय ऐकणं वेगळं आणि ऐकणं वेगळं. आम्ही फक्त कानावर शब्द पाडतोय. आत्मसात आम्ही संतांचं आजपर्यंत केलं नाही. जर केलं असतं ना, ज्ञानोबारांनी जर पदरात घेतलं ना, फक्त ऐका. माऊली जर म्हणतात तेवढं ऐका. महाराज तुम्हाला जन्म मृत्यूच्या फांद्यात पडायची गरज नाही. अमृताला गोड करायची ताकद संतांमध्ये आहे. नाथ बाबांचंच मत आहे. मी आनंदी काय आहे? संत संगती मिळाली आहे मला. यांनी स्थिर केलंय, मला स्टेबल केलंय. आता धावतच नाहीये माझं मन. याती कुळ माझे गेले हरपुणी. मी कोण कुठला काय मला माहीतच नाहीये. माझी ही अवस्था आहे की मला कशाचंच वाईट वाटत नाहीये. कसं काय बरं एवढे समोरून कसे झालात? एवढे स्थिर कसे झालात? इंद्राच्या दारात नारद चालले होते. सहज म्हणले नारदांना, इंद्र अहो काहीतरी चुकलंय. अमृताचा गोडपणा जरा कमी झालाय. मराठी भाषेत जरा पानसट लागतंय हो अमृत. नारद म्हणले तुमच्याकडनं चुका घडल्यावर गोडपणा कमीच होणार आहे. तुमच्या नजरा चुकल्यात, तुमचे कर्म चुकले, अमृताचा गोडपणा कमी नाही का होणार आहे? आता वाढवायचा कसा? एक काम त्या पंढरीच्या वाळवंटाचा संतांचा मेळा भरला असेल, कुठल्याही संतांच्या हातात त्या अमृताचं ताट द्या, त्यांचं अमृत गोड होईल. का बरे? सामर्थ्य त्यांच्याकडे तेवढं. अमृताचा ताट घेऊन आले इंद्र. सुरवरे गजती जय जयकारे. चोखी यांच्या घरी शुद्ध झाले अमृत. एका जनार्दनी मात काय असं? नाथ बाबा म्हणले काय कौतुक करू सांगा. चोखोबांच्या हातात ताट दिलं आणि ते अमृत अखंडितपणे परिपूर्ण गोड झालं. मग आमच्या आयुष्याला गोडपणा मिळायला काय सामर्थ्य लागणार आहे? आम्ही का परिपूर्ण होणार नाही? काय ताकद आहे हो? कधी केलाय विचार ज्ञानोबारायांचा? कोण आहेत रे दादा आम्ही? 25 वर्षाची पोरगी मी माऊली. काहीच अधिकार नाहीये माझा. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. माऊलींनी इतकं मोठं केलंय. आज पात्रता नसताना लोक आमच्या चरणावर मस्तक ठेवतात. अजून देवानं काय द्यावं सांगा ना? किती द्यावं ना? इतकं सामर्थ्य. अहो ज्या गंगेला मोक्ष मिळवायला तुम्ही जाता ती गंगा पवित्र व्हायला ज्ञानोबारायांकडे येते. स्नान केली या गंगा पवित्र करी सगळं जगात. ती गंगा ही निज पाप भंगा तुमच्या चरण संगा. नाथ बाबांचं मत आहे. किती सामर्थ्य ना? अशाची संगत मिळाली. देवा कशाचं दुःख, कशाचा क्लेश, कशाच्या वेदना, कशाची व्याधी? नामदेवराय म्हणले देवा नाही जात मी ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रेला. कटेवरी कर नाही ज्या देवाचे नघे मी तयाचे दर्शन. भगवंताने सांगावं नामदेवा कुठे जाताय हे महत्वाचं नाही, कोणासोबत जाताय हे महत्वाचं आहे. ज्ञानोबाराय ते महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव विष्णुमाऊली ज्ञानोबाराय ते त्यांचा सहवास मिळणं हे तुमच्या भक्तीचं मिळालेलं फळ आहे. नाकारू नका. देवाची आज्ञा म्हणत नामदेवराय ज्ञानोबारायांसोबत तीर्थयात्रेला गेले. खरं काशीमध्ये पाऊल ठेवला, वाराणसीमध्ये उत्तर प्रदेशात. साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले माझ्या ज्ञानोबारायांना. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. ते बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई. नामा म्हणे सोडाबाई ज्ञान देव सर्वा ठाई. काय अधिकार असेल ना माझ्या नामदेवरायांचा? नामदेवराय म्हणले गंगामाय इथे कुठे मिठी मारताय? तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश. अशा ज्ञानोबाराय नाहीये तशी एकही जागा नाही. अवघेची त्रैलोक्य आनंदाची. हे अखंड त्रैलोक्य ज्ञानोबारायांच्या सहवासाने जर भरलेलं आहे तर आम्ही दुःखी कशी?
हे विश्वाची अमोचे घर ऐसी मती जाची स्थिर हे ज्ञानोबा जर आमच्या पदरात पडले तर आम्ही दुःखी कशा? मग आम्ही दुःखी आहोत त्याचं कारण आहे आम्ही शेवटची ज्ञानेश्वरी फार काळापूर्वी वाचली. शेवटचा अभंग कधी आलाय तोंडात? भगवंताचं निस्वार्थी भजन शेवटचं कधी केलंय? शेवटचं देवाला स्मरून चेहऱ्यावर आनंद कधी आलाय? शेवटचं देवासमोर बसून सगळा विषय सोडून एकरूप कधी झालाय? हे सगळं सोडा. शेवटचा लोकांविषयी चांगला विचार कधी केलाय? शेवटचं लोकांचं चांगलं व्हावं ही मनात भावना कधी आली? मग आम्ही सांगू तुम्हाला, तुम्ही आनंदी कधी व्हाल? ज्या दिवशी दुसऱ्याच्या आनंदात तुम्हाला आनंद वाटेल ना, त्या दिवशी तुम्ही खरे आनंदी असाल. जोपर्यंत तुम्ही या विषय सुखात आहात ना, तोपर्यंत तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होणारच नाही. ज्यावेळेस तुम्ही ऐकाल ना, त्या दिवशी तुम्ही सर्व सुखी व्हाल. तरी अवधान ऐकिले दिजे मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबा म्हणले माझी प्रतिज्ञा आहे, ज्या दिवशी तुम्ही कान देऊन ऐकाल ना, त्या दिवशी तुम्ही सगळ्यात सुखी असाल. खेचरांच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना, श्रवणाने सुमना समाधी जोडे. समाधी सुखाचे अधिकारी व्हा. तैसा मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे आयता श्रवणात जागेवर मोक्ष प्राप्तीला जा. कधी? चरणी जगन्नाथा चित्त. ज्या दिवशी तुम्ही हे नाथांचं ऐकाल ना, हे मन तिथे रमवाल त्या दिवशी. आणि याला रमवायला काय लागतं? माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. हे माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, हे सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्त समाधान, 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 तेने सदा चित्त समाधान. सर्व सुख कल्याण सर्वालंकार, सर्व सुख कल्याण सर्व अलंकार. तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, तेने सदा चित्त समाधान, सर्व सुख कल्याण सर्व अलंकार. सर्व सुख कल्याण सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व अलंकार. याला स्थिर करायला एकच पर्याय आहे. सांगड बांधारी बांधारी भक्ती, सांगड बांधा बांधारी बांधा बांधारी भक्ती. नारायण नामाची एवढं एकदा अखंडितपणे मुखात भगवंताचं नाव आलं, मग काय सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंद निर्भर अडलो. तसे अवघे चित्र लोक्य आनंदाची आता महाराज काय हो, आनंदाचे लोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ती फक्त चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हे मन तिथे रमवायचं आणि याच्यासाठी मनाला समजून सांगायचं आहे, माय जगन्नाथ तुझं कोणी नाहीये येड्या. हे जे काही चाललंय ना, मी पतंग तुझ्या हाती धागा, हे सगळं तुझ्यामुळे देवा. वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम धर्माश्रित प्राणापानसमायुक्त पंचमिंडम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग तूही मीच ना रे बाबा. हे या ज्ञानभक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही नाही. तुझ्या दारी आलो आणि कळलं तू कोण आहेस. तू कोण आहेस कळलं कळलं मी कोण आहे. मी कोण आहे कळलं कळलं मी नाहीच आहे. माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे, अनाथाचा नाथ. मी कोणीच नाही आहे, मी अनाथ आहे आणि तू माझा बाप आहेस, तू मालक आहेस. हे जे काही चाललंय ना देवा, हे तुझ्या शक्तीने चाललंय. आम्ही मान्यच करत नाही दादा. आमच्याकडे फार ॲटिट्यूड आहे, फार ॲरोगन्स आहे. बघा आता माणसं कीर्तनाला बसतात सुद्धा मनाला बसल्यासारखी बसतात महाराज. जराही चेहऱ्यावर आनंद नाही. एकदम तू बोल मी हाय, तू बोल
आम्ही बसला होतो बोल, आम्ही ऐकतोय तू बोल, येणार नको आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते बोल. एकदम ॲटिट्यूड महाराज. माझा एक साधा प्रश्न गुलेवाडी करतो. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवतात, हो की नाही? हो की नाही? एक काम करा, कीर्तनाला माझ्या पाकिटातलं तुम्हाला थोडं थोडं देते, पण बोला. तुम्हाला वाईट वाटायला असं हिनं घ्यायचं ना, आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोला. तुम्हाला सवय लागली, घेतल्याशिवाय बोलत नाही तुम्ही आजकाल महाराज. झालं आता नगर परिषद झाला, आता पंचायत समिती लगे, पुन्हा ग्रामपंचायत. भारी रे तुमचं, आहे की नाही? मला वाईट वाटतं रे कधी कधी दादा. काय जगणं आहे आपलं. मी तुम्हाला परमार्थ शिकवायला लागले. काय परमार्थ शिकणार आहे आपण? यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरेंगे ना हरामजादों के लिए. मिलो तरी कोणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मिळलो त्यांना जरा तरी कदर आहे का आमची? आम्ही इन्कलाब जिंदाबाद म्हणून म्हणून स्वातंत्र्यासाठी फाशीवर गेलो. हे बघा स्वातंत्र्य. यांना फक्त माझी गाडी, माझी भाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी. तिकडे गाव, देश, धर्म, आचारसंहिता पेटका लागला. आपलं ढेरगं भरतंय ना. आणि किती लाचार रे आपण. कोटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 ठिकाणी झाली जिंदगीची. लय अवघड होतं. जिंदगीत कधी प्रगती करू शकत नाही बरं तुम्ही जर असं लाचारी करत असाल तर. हा, निष्ठावंत कार्य करते बा. हा, पण निष्ठावंत मावळ्यासाठी. देह कोणाला लावून मातीसाठी जगा, देशासाठी जगा, धर्मासाठी जगा. हे आमचं नुसतं नावापुरतं दादा. तुम्ही आम्ही सगळे सारखेच. काही नाही, आपल्याला काही देव देश धर्माची किंमत नाही. फक्त आपल्या मोठेपणासाठी संतांचा, देवाचा, धर्माचा वापर करतोय आपण. बाकी काही घेणं देणं नाही आपल्याला कशाचं. आपल्याला अरे आपण इतके प्रामाणिक लोक आहे. अहो आपला इतका प्रामाणिकपणा आहे. आपल्या प्रामाणिकपणामुळे गावातल्या दुकानदारानं पेन सुद्धा बांधून ठेवलाय सुतुळीनं महाराज. त्यांना माहित आहे गावलाय प्रामाणिक आहे बाबा. इतक्या प्रामाणिक गावात आपण सुधरून राहिलं पाहिजे. आमच्याकडे इतके प्रामाणिक लोक आहेत. आमच्याकडे पाणपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीनं बांधलेला असतो. त्यांना माहित आहे हे नुसतं पाणी पिणार नाही, त्यालाच घेऊन जाणार महाराज. हे परोपकारावर लक्ष नाही. अहो चोर पकडायची मशीन होती, जपानमध्ये आणली, तासात 20 चोर पकडले. ऑस्ट्रेलियात आणली, तासात 30 चोर पकडले. तीच मशीन भारतात आणली, 15 मिनिटात मशीनच चोरीला गेली. लोक लय प्रामाणिक आमच्याकडे. सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे आमच्या लोकांचा. यांच्याकडे नादी लागायचा देवा. मग आम्ही एक काम करतो, लोक देवाला फसवायला लागले, माणसांना फसवायचं काय अवघड आहे? अरे लोक आई वडिलांचे संस्कार विसरायला लागले. बाकीचं काय घेऊन बसलात तुम्ही? कृतज्ञता वगैरे काहीच नाही आमच्याकडे बरं का देवा. काही नाही. आम्ही कृतज्ञ असतो ना तर आम्ही प्रामाणिक असतो. आम्ही कृतज्ञ नाही, अर्थात आम्ही प्रामाणिक. कसला प्रामाणिकपणा आहे आपल्याकडे? कधी आपण लोकांचा चांगला विचार केलाय? कधीच नाही दादा. अहो गरुडा पुराणामध्ये वर्णन आहे, प्रत्येक कर्मानुसार प्रत्येकाला प्रत्येक विषयी एक वेगळी शिक्षा दिली जाते. तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला मग तळलं जातं, जाळलं जातं, हाणलं जातं, मारलं जातं. ज्ञानोबाला म्हणलंय कलियुगातल्या माणसाला नरकात जाऊन जाळायची गरज नाहीये विठ्ठला. अरे जो माणूस जिवंतपणे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतो त्याला नरकात जाण्याची काय गरज आहे? ते आता बी जळतोयच ना देवा. ते आताही नरकातच आहे, त्याला काही गरज नाही वर जाऊन जळायची बिळायची. आजही आपल्याला कोणाचं चांगलं झाल्यावर चांगलं वाटतं. माझी तर विनंतीच आहे गुलेवाडीकर, लोकांना काहीच चांगलं वाईट सांगायचं नाही. हा, लोकांना घर घेतलेलं बी सांगायचं नाही आणि हप्ते भरले नाही म्हणून जप्त झालेलं बी सांगायचं नाही महाराज. लोकांना काहीच नाही सांगायचं. लोकांना कशाचाच फरक नाही मला. लोकांना घेतल्याचा आनंद नाही, गेल्याचं दुःख नाही. त्याच्यामुळे देवा जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक माया जगन्नाथ. त्याला एकदा त्याने डोक्यावरून हात फिरवला ना, लावोनिया हात कुरवाळा माथा, सांगितली चिंता न करा. अहो असताना देतो तो माणूस आहे, नसताना देतात ते संत आहेत. ते असं गायला होतात ना, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान. माझ्यासारख्या पापिष्ठांना काय तुमचं कौतुक करावं संतांना? इतकं सामर्थ्य ना तुमच्या. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करावं उपकार सांगा देवा नमस्कार. तुमच्याकडेच एवढा अधिकार आहे. 21-22 वर्षाची तरुणी बांड पोरगी तुकोबारांच्या समोर येऊन उभी होती. डोळ्यात पाणी होतं. तुकोबांनी विचारलं, माय रडतेस कशाला? अगं विठ्ठलासारखा बाप पाठीशी उभा करायचा आणि डोळ्यातली सगळी अस्व सुखात बदलायची एवढं सामर्थ्य आपल्या वैष्णवात. मत्स्य कुर्माधिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव ते जरवी शशीशी पाहाले.
सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, ज्याला ग्रहण नाही डाग नाही असा परिपूर्ण वैष्णव आहे, जो स्वतः सुखकारक इतका आहे की जगाचा बाप त्याच्यासाठी अवतार घेतो. एवढं सामर्थ्य फक्त वैष्णवाच्या मनगटात आहे. आपण कशाला भय करायचं ग? आपण कशाला शंका बाळगायची? आपण कशाला दुःखी राहायचं? आपण सर्व सुखी व्हायचं. रडू नकोस माय, पुसवर डोळे, काय झालं ग रडायला? काय सांगतो तुकोबा तुम्हाला? लहान असतानाच लग्न झालं, लग्न झाल्यावर काहीच काळात नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक कुटुंबाने आणि समाजाने माझ्याच मस्तकी मारला. मीच कपाळ करंटी, मीच उलट्या पायाची, मीच अलक्ष्मी, मीच अपवित्र. सगळ्यांनी मान्य केलं, पण मीही मान्य केलं. कदाचित माझ्यात दोष असेल म्हणून माझा नवरा माझ्या अगोदर गेला असेल. अशी विनंती आहे. त्या बाईचं दुःख तुम्हाला कधीच कळणार नाही जिला नवरा सोडून गेल्यावर संसार करावा लागतो. आई आहात तुम्ही, सोडा दादा, बाई आहात. एक लेख म्हणून नजरेत नजर घालून तुम्हाला प्रश्न विचारते. नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा सोडून गेल्यावर एकटीनं जगायचं अवघड आहे? अवघड काय? माझं ऐकू येतं ना? मग उत्तर माहित नाहीये तुम्हाला? बोला ना, अवघड काय? सोडून गेल्यावर एकटीने संसार करायचा म्हणजे हे तुम्हा सगळ्यांना मान्य आहे. यात कुणाला आक्षेप आहे? बसलेल्या बायकांपैकी यात कुणाला आक्षेप आहे का? पुरुष मंडळी यात कुणाला आक्षेप आहे? नाही नाही. हिंदू धर्माच्या कुठल्याच शास्त्रात, पुराणात आणि वेदात बाईला नवरा गेल्यावर सन्मान कमी द्या हे लिहिलेलं नाही. असेच मी इथंच उभी आहे, आणून दाखवा. कुठेच. मग हा अधिकार तुम्हाला कोणी दिला की ज्या बाईचा नवरा गेला तिनं सवासिनीला कुंकू लावायचं नाही, तिनं कुमारकेला ओवाळायचं नाही, तिने पूजेत पुढं बसायचं नाही, तिने पाठीमागं राहायचं, तिने फार पटकन पुढे यायचं नाही, चांगल्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही, हे तुम्हाला कोणी शिकवलं? ह्या चुकीच्या रूढी परंपरा तुम्ही मान्य का करता? ज्या बाईनं नवरा गेल्यानंतर आपलं पातिव्रात्य, कर्तृत्व, आपल्या लेकरांना मोठं केलं, जी बाई आपल्या पंढरपुराचा विठ्ठल आणि रखमाई दोन्ही झाली, त्या बाईला एका कुंकवाच्या टिकल्यामुळे कमी किंमत देणं कितपत योग्य आहे? एखादी नवरा गेलेली बाई तिने जर एखाद्या कुमारिकेला कुंकू लावत असेल ना, तर ती कुंकू लावताना एवढंच मागणं देवाकडे मागेल, विठ्ठला जी अवस्था माझ्या पदरात टाकलीस, माझी विनंती एवढीच आहे, फक्त ते भाग्य हिच्या पदरात टाकू देऊ नकोस, बाकी सगळं दे हिला अखंडितपणे हिचं सौभाग्याचं रक्षण. जे दुःख माझ्याकडे आले ते हिच्याकडे येऊ देऊ नकोस. एवढंच मागणं मागेल बाई. तिला कमी किंमत देणारी तुम्ही कोण? नवऱ्याच्या अगोदर जाणारी जर सौभाग्यवती असेल ना, तर नवऱ्याच्या नंतर जाणारी गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो. मग तुम्ही सांगा श्रेष्ठ आणि कनिष्ठ? इतकेही दुर्बुद्धी होऊ नका की स्वतःच्या मनाने नियम चालू करा. फार चालतंय आपल्या बायका. मी स्वतः अनुभवलंय. एखाद्या घरी गेलं की बाया औक्षण करतात पण सासूला करत नाही, कारण सासरा नसतो त्यांचा. तुम्ही नका ओवळ का? तुम्ही नका कुंकू लावू का? तुम्ही नका पुढे पुढे करत जाऊ का? त्या बाईने तुमच्यासाठी काहीच नाही केलं. थोडी किरनिष्ठ बुद्धी बाजूला ठेवत जा. आणि यांचा काही संबंध येत नाही याच्यात. हे फक्त तुमच्यातच चालतं. विनंती, जर माणसाच्या हातात असतं ना मरण, तर जवळच्या माणसाला कोणीच मरू दिलं नसतं. हे कोणाच्याच हातात नाही. अदर्शला नसंतदानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. कर्मानं बांधलेला माणूस आहे. तुम्ही काय मी काय अमरणीत होणार आहोत. आणि कशासाठी व्हायचं? आयुष्य एवढं चांगलं जगा की मेल्यानंतरही अख्ख्या विश्वानं आपलं नाव काढून आपलं कौतुक करावं. एवढं आयुष्य चांगलं जगावं. कशाला मरण टाळायचं? मरावं माणसाने, पण मरायच्या आधी इतकं चांगलं जगावं की अखंडितपणे लोकांनी या गोष्टीसाठी लक्षात ठेवावं की याने जगासाठी जगला. तुका म्हणे मरणे तिसरे, तुका म्हणे मरणे तिसरे, उत्तमची होरे कीर्ती मागे मागे, उत्तमची होरे कीर्ती मागे. तुका म्हणे मरणे तिसरे,
कामाने माराण्याची चाले हो उत्तमाचे बोरे कीर्तिमान उत्तमाचे बोरे कीर्तिमान जगावं असं अखंडितपणे समाजाने म्हणावं. ज्या देवानं तुकोबांचा गाथा बुडवला ना, तुकोबा असे जगले, त्याच गाथ्याचं त्याच लोकांना त्याच देवामध्ये मंदिर बांधावं लागलं. याला जगणं म्हणायचं दादा. एवढं सामर्थ्य जगण्यामध्ये असं. ज्या लोकांनी अपमान केलाय त्याच लोकांनी सन्मान करावा. इतकं प्रबळ जगणं असं. मग तुकोबा म्हणले त्या मुलीला, बाई रडतेस कशाला, सोड प्रारब्धाचा भाग. मान्य केलं की तुकोबा. पण खरं सांगू का, घरात बाहेर पडले आणि विचार आला जगायचं कशाला, जीव सोडावा. पण जीव देताना लक्षात आलं गर्भात लेकरू होतं माझ्या. या निष्पाप जीवाला मी का मारावं या विचाराने 4 पावलं मागे आले आणि जगले तुकोबा. म्हणलं लेकरू जन्माला घालावं आणि मग माझ्या आयुष्याला संपवावं. पण जसं लेकरू हातात आलं तुकोबा, तशी मी माझी राहिलीच नाही, त्या लेकराची आई झाले. माझं बाईपण संपलं तुकोबा. आई झाल्यावर माझा कसला, मी सगळीच त्याची झाले. त्याच्याकडे बघून विचार केला आता याच्यासाठी जगायचं, आपलं सगळं दुःख विसरायचं, लेकरासाठी जगायला लागले. कष्ट करायला लागले, स्वतःला जगायला लागले. कारण मला माहित होतं मी स्त्री आहे, पुरुष नाही. मी जर कोणाला माझी परिस्थिती सांगितली नाही, कोणाकडे हात पसरले, तर लोक माझ्या दुरवस्थेच्या अगोदर, माझ्या दुरावस्थेच्या अगोदर माझ्या शरीराकडे त्यांची नजर जाते. आजही हीच परिस्थिती आहे. आज फक्त स्टेटस पुरतं राहिला. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. आम्ही वागत नाही. आजही बाईचा सन्मान करायला आम्हाला जमत नाही. दरवर्षी रावण जाणणारे तुम्ही कधी स्वतःच्या मनातल्या रावणाचा विचार केलाय काय? खरंच माझी नजर योग्य आहे का, मी बरोबर आहे का? गांभीर्याने गेलाय कधी या गोष्टीचा विचार? खरं सांगू का, व्यासपीठावर मला आजकालच्या माणसांपेक्षा रावण बरा वाटतो. खरंच बिचाराला मर्यादा तरी कळायची. रावणाची पत्नी मंदोदरी विचारते रावणाला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, उपभोगाचा विचार आला नाही का? छे का मला तुमची नजर माहित नाही का? वासनेपोटी हजारो बायका केल्यात तुम्ही, आणि तुम्ही रावण आहे विसरलात का? लंकेचे अधिपती तुम्ही, तुम्हाला उपभोगाचा विचार नाही आला? जरी आला ना मंदोदरी तरी थांबवला का? घाबरता का रामाला? अगं घाबरत असतो रामाला सीताबाईचं अपहरणच केलं नसतं, माझ्या बहिणीचा अपमान केला, मला स्वतःचं सामर्थ्य, माझं वैभव आणि माझी ताकद जगाला दाखवायची होती, मी रामापेक्षा श्रेष्ठ हे मला पटवून द्यायचं होतं, म्हणून सीताबाईचं अपहरण केलं. पण खरं सांगू का, आजही मला आठवतं सीताबाईच्या दारात होतं तेव्हा भिक्षुक म्हणून उभा होता, पदर पसरला होता त्यांच्या समोर. भिक्षांदेग माई म्हटलं होतो. अगं ज्यांना आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार आवलात तर रावणाची पण नाही की ग. त्यालाही कळतं, ज्याला आई म्हणलं त्याला आईच म्हणावं, ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई माहिती, आणि पुन्हा म्हणतात आम्ही दुःखी आहे. कोण येत आपण विचार केला याचा कधी? 7 गोष्टी आपल्या हिंदू धर्मात चालत नाही बरं का. सनातनी आहोत आपण, हिंदू आहेत. दुतच्च मासम मदिराच्च वेश्या मुदयात चौर्यम परदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयन्ते. 7 गोष्टी घोर नरकात नेतात म्हणजे नेतातच. त्यातला पहिला मांसाहार बरं का. खाणारे पिणारे पहिला मांसाहार हा जो त्रास आहे ना त्यांच्या जिंदगीला, ते ह्याच्यामुळेच आहे. अवी खाणारी पिणारी माणसं सत्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वरची तर्री तर्री द्या, खालचं सत्य तरीच खाणायची. अरे जरा तरी तोंडावर बळ असावं रे. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. लय अवघड बाबा. पुरुषांचं म्हणू द्या, काय काय घरातल्या बायका खतरनाक आहेत. काय काय घरातली बाईच म्हणती रविवार आज आणा की पिंट्याला आवडतंय. अगं आपण तरी, आणि एखाद्याला म्हटलं ना घाल माळ घालत जा, सोडा मांसाहार खाऊ नये, चांगलं नसतं, ते आम्हाला म्हणतो सगळ्यांनी माळा घातल्या कोंबड्याच काय करायचं. काय म्हणजे सुंदर प्रश्न आहे नाही का? किती बौद्धिक प्रश्न आहे. विचारसरणीचा कळस घातला तुम्ही दादा.
आणि काय काय जगण्यात अर्थ आहे मला कळत नाही. जर आपल्या शरीरावर आपलं बंधन राहत नाही तर आपल्यात मांसाहार चालत नाही. दुसरं मदिरा, मदिरा तोंडाला नाही कळलं त्या ऍक्शन कळत. 90 सॉरी हा खांबा ही 90 काही नाही सोशल मीडिया दुसरं काही नाही. अवघड आहे रे दादा. आपल्या दारू चालत नाही. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा, तिसरं परस्त्री गमन, चौथं वेश्यागमन, पाचवं जुगार, सहावं चोरी, सातवं शिकार. या 7 गोष्टीतली एकही गोष्ट ज्याने केली त्याला कधीच समाधान लागू शकत नाही. म्हणून थोडंसं पुस्तकं वाचत जा, थोडी ज्ञानेश्वरीवर बोटं फिरवत जा. विनंती आहे थोडे स्पिरिच्युअल राहा. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. डोक्यात घ्या जरा. काय सांगायचं, 2-4 पुस्तकं जास्त शिकली की आम्हाला वाटतं आम्हाला ज्ञानेश्वरीच्या पुढे जाता आलं नाही की. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15-20 दिवस स्पोकन क्लास घेतला की फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल तुम्हाला. आणि तुमच्या हजारो पिढ्या गेल्या तरी तुम्हाला ज्ञानेश्वरी कळणार नाही, कारण तेवढं सामर्थ्यच माझ्या ज्ञानोपारायांचं आहे. त्याला भाग्यच लागणार, त्याला प्रारब्धच प्रबळ लागणार, त्याला पुण्यच लागणार. हे लक्षात घ्या. नाही काही ज्ञानेश्वरी तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाचं कल्याणच आहे. फक्त माऊलींना कळू द्या हे लेकरू माझं आहे, आम्ही त्यातले लेकर ऐकत काहीच नाही. फक्त जगाच्या बापाला मस्तकावर हात पाठीमागे उभा आहे. मग अलगेची आनंदाची दुःखच नाही रे दादा या विषयात. तुका म्हटले बाई एवढं सहन केलं, कोणाला सांगितलं नाही म्हणतेस, मला का सांगितलंस? त्या तरण्या पुरीनं उत्तर दिलं तुकोबांना, तुकोबा एवढ्या आयुष्यामध्ये फक्त एकमेव पुरुष तुम्ही वाटला ज्याच्याकडे बघून मला विश्वास वाटला की मी याला भाऊ म्हणून बाप म्हणून जर सगळं सांगितलं तर हा माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेणार नाही. एवढा विश्वास मला तुमच्याकडे बघून वाटला म्हणून तुम्हाला माझं दुःख सांगितलं. तुम्ही मायबाप माझं तुम्हाला नाही सांगायचं तर कुणाला सांगायचं? रडून रडू माझ्याकडे कशासाठी आली होतीस? तशी तर दर्शन घ्यायला आलते तुकोबा, पण सांगितलं सगळं. मनावरचा भार हलका झाला. एक मागायचं, माग ना. तुम्ही सगळ्या देहूला करवलं, सगळ्या देहूवर उपकार केला, तुम्ही सगळ्या देहूला जगवलं. मला फार काही नकोय तुकोबा, एक साडी हवी देता का? माझ्या अंगावरची साडी जीर्ण झाली आहे. माझं कष्ट कोणाला दिसत नाही, पण माझ्या शरीरातनं येणारा प्रकाश, माझ्या साडीतनं उघडं पडलेलं शरीर मात्र सगळे डोळे भरून बघतात. माझी विनंती आहे तुकोबा, घरात एखादी साडी असेल तर देता का? तुकोबांची तेव्हाची अवस्था अशी होती, तुकोबांची स्वतःची पत्नी आवली माता जिजाबाई एका लुगड्यावर संसार करत होती. एका तुकोबांची पत्नी आंघोळ करत होत्या, कणगीवर साडी वाळू घातली होती, कणगीच्या बाजूला त्या स्नान करत होत्या. तेच लुगडं पुन्हा वाळून अंगावर घालायचं होतं म्हणून आंघोळ करेपर्यंत वाळू घातलं होतं. तुकोबांनी तीच साडी ओढली आणि हिच्या पदरात टाकली. तुकोबांची पत्नी तुकोबांना म्हणली, बुवा तक्रार नाही करत, कारण मला तुमचा स्वभाव माहिती आहे. तुम्हाला कुणाचं दुःख सहन नाही होत, दुसऱ्याला झालेला त्रास तुम्हाला जाणवतो हे माहित आहे मला. पण माझा एकच प्रश्न आहे, आता मी काय नसून तुम्ही बघता माझ्याकडे रोज, मी एकाच लुगड्यावर संसार करते, हे पाहिलं नाही का तुम्ही कधी? तुकोबा म्हणले, कशाचं काय का जिजा, मी तुझ्याकडे पाहिलं तरी मला तुझ्यात विठ्ठलच दिसतो, मी कधी तुझ्या साडीकडे पाहिलंच नाही. हे तर अवघड आहे तुकोबा. आता मी काय काय बहिणीची आग राखलीत तुम्ही, बायकोच विठ्ठलाच्या मंदिरात गेले तुकोबा, विठ्ठलाला विचारलं, देवा माझी बायको प्रश्न विचारते मला, मी काय नेसू म्हणतेय, तुम्हीच सांगा देवा आता काय करू? तिलाही साडीची गरज होती की नाही? तिला नसतं दिलं तर काय फायदा सांगा बरं माझ्या जगण्याचा? कुठून कसं काय माहिती, पण पिवळं पितांबर तुकोबांच्या हातावर पडलं. तुकोबांना कळलं अनाथाचा नाथ
माझ्या पंढरीच्या बापाला आपल्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी सहन होतं का? माझ्या विठ्ठलाचं पितांबर माझ्या हातात पडलं, तुकोबांनी मस्तकाला लावलं, चंदनाचा सुगंध, रेशमाच्या काठांनी भरलेलं पितांबर आवली मातेला नेसायला दिलं. आवली मातेनं नेसलं, तुकोबांनी आवली मातेच्या चरणावर मस्तक ठेवलं. महाराज आवली माता म्हणल्या, पापात घालता का? ओ स्वामी, नवरा तुम्ही माझा, मी तुमच्या पाया पडावं, तुम्ही पाया पडताय? नाही ग बाई, मी तुझ्या पाया पडत नाही, जिला माझ्या विठ्ठलाचं पितांबर नेसायला भेटलं अशा भाग्यवान बाईच्या चरणावर मस्तक ठेवतोय. माझ्या विठ्ठलाचं पितांबर नेसायला भेटलं की चैतन्याची शोभा किती करतो ना विठ्ठल माझा. माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. इतकं केलंच विठ्ठला तरी आम्ही कृतज्ञ काही झालो नाही. कामापेक्षा जास्त लोड दिला की पडतं महाराज. ते आयुष्य असलं तर टेबल त्याच्यात काय वेगळं आहे महाराज. कामापेक्षा जास्त लोड द्यायचा नसतो की नाही. कुठलीही गोष्ट त्याला इतके जाग ठेवले ते कलंडलं ना झालं. असंच आहे आपल्या आयुष्याची हीच परिस्थिती. आपल्याला हे सगळं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. देव म्हणला काहीच नाही, बस बोंबलत मार, सगळं पालतं केलं. आपली तीच अवस्था आहे. म्हणून आनंदी व्हायचं असेल ना, स्थिर मर्यादा बाळगा. मग जगाचा बाप तुमचा अखंडितपणे राखणार हा नाथ बाबांचा आणि संतांचा विश्वास आहे. माझाही विश्वास आहे. अखंडितपणे सगळा देव सांभाळतो. फक्त त्याला एकच आट आहे, चरणी जगन्नाथाची ठेले, चरणी जगन्नाथाची ठेले, चरणी जगन्नाथाची ठेले, चरणी जगन्नाथाची ठेले. अर्घ्याची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणी जगन्नाथाची ठेले, चरणी जगन्नाथाची. अवघ्या चित्राला आनंदाची आता, चरणी जगन्नाथाची ठेले, चरणी जगन्नाथाची ठेले. अवघ्या चित्राला आनंदाची आता, आता चरणी जगन्नाथ, चरणी जगन्नाथाची ठेले. आता दुःखाला कुठे अखंडितपणे जागा राहिली नाही. आता मी आनंदी आहे कारण मायबाप तू झालाच देवा. हे जे काही चाललंय ना, मीरा पकी कृपा सब काम हो रहा, मीरा आपकी कृपा सब काम हो रहा, करते को तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा. मी काहीच करत नाही देवा, तरी सगळं चांगलं चाललंय. कुणीतरी विचारलं मला, काहीच नव्हतं, लोक मागे पुढे फिरतात, अपमान करणारी लोक सन्मान करतात. काय खावं कळत नव्हतं, आता किती खावं कळत नाही. कुणी दिलं, कुठून आलं, कसं झालं, आता यांना कुणी सांगा. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है, करता नहीं हूँ कुछ भी फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से ये काम हो रहा है. मी काहीच करत नाही पण तरी माझं चांगलं चाललंय. अनाथाचा अनाथ जनार्दन, नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी माझा. मी फक्त नामस्वरूपी, आम्हा तया परस्परे, एका नामाचीच अंतरे. तुझ्याशी एकरूप झालो, आता काय राहिलं, एकपणे निष्ठावंत. एका गाऊ आम्ही विठोबाचे नाव आणि खाते काम नाही येते असं. आणि उभा याचा अर्थ दोन पायावर उभा नाही, उभा याचा अर्थ सावध. संतांनी सांगावं आणि मी जीव घाण टाकून पाळावं, त्याला एकपणे उभा म्हणायचं. काही झालं चंद्रभागे स्नान तुका मागे, काही झालं याची दान देवा देवा तुझा, काही झालं गुण गायन, कारण मला माहित आहे माझ्या ठिकाणी सर्व सुखाचा अधिकारी, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. तुका म्हणे माझे हिची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली, पंढरी रायाला उभा म्हणायचं. काही झालं तरी मी निष्ठावंत आहे, मी मागे पुढे सरकत इकडे तिकडे पाहत, माझ्यासाठी एकमेव एकमेव तो परमात्मा सत्य आहे. आणि हे मी मान्य केलं. मग आता माझ्यासारखा चैतन्यमय दुसरा कोण, मला कसलंच बंधन नाही, कारण तू मायबाप झालास देवा. आमचा बाप तर हिरावून घेतलास, आता तू तरी बाप हो बाबा. कारण बापाची व्याप्ती जरा वेगळीच. जगद्गुरु तुकोबाराय
पण त्यांनाही लेकीचा मोह आवरला नाही. लेकींना हाक मारली, का हो बाबा वैकुंठाला गेलात पण माझा दूध भात न खाताच गेलात. पांडुरंग परमात्म्याकडे विनवणी केली तुकोबांनी, माझी लेक हाक मारतीये, पाठवता का मला जरा. लेकीला भेटण्यासाठी तुकोबाराय वैकुंठात पाठीशी आले आणि भागीरथीच्या डोक्यावरून हात फिरवून म्हटले, का गं बाई हाक मारलीस. ओ बाबा न सांगताच गेलात मला, म्हणलं होतं ना तुम्हाला दूध भात खाल्ल्याशिवाय जाऊ नका. लेक लेक असते दादा. आज 4 संततीचा भार खांद्यावर पेलवत गोरखदादांनी आपलं आयुष्य जगलं. अखंडितपणे या चौघांनाही आपल्या पायावर उभं करून त्यांच्या योग्य जागी नेऊन पोहोचवलं. त्यांच्या दोनही लेकी असतील, दोनही मुलं असतील. हे गणेश दादा, प्रशांत दादा यांना योग्य नाम लौकिकाला नेलं, स्टेबल केलं, स्थिर केलं. खरं सांगू का, ज्यांच्या बळावर हे वैभव निर्माण झालं आणि वैभवाच्या काळात जर बाप सोडून गेला, ती वेदना जरा जास्तच असते. एवढ्या समाजात नजर वर करून एवढं परखडपणे बोलायची माझ्या मनगटात हिंमतच माझ्या बापामुळे आली. माझा बाप खंबीरपणे विठ्ठलासारखा माझ्या पाठीमागे उभा असतो म्हणून अखंडितपणे समाजाला तोंड द्यायचं बळ माझ्या मनगटात येतं. नाही तर काय शक्य आहे देवा सांगा ना. आई बाबा इतकं मोठं सौभाग्यच काही नाही आहे. कुणीतरी म्हटलं, रडू नकोस, मी तुझ्या बापासारखाच आहे. बाप गेल्यावर कुणीतरी डोक्यावर हात फिरवून म्हटलं, रडू नकोस, झालेलं माघारी येऊ शकत नाही, मी तुझ्या बापासारखाच आहे. मी त्याला उत्तर दिलं, बापा सारखा आहेस, बाप नाही आहेस. सारखं असणं आणि मायबाप असणं यात फार फरक आहे. वैराग्यमूर्ती तुकोबाराय सुद्धा जेव्हा लेकीच्या डोक्यावरून हात फिरवतात ना, तेव्हा लोकांच्या लेकीच्या डोळ्यातनं खळकन पाणी येतं. बाबा शेवटचा दूध भात खाऊन जा माझ्या हातनं, मी नाही पुन्हा तुम्हाला तुमच्या कर्तव्यातनं अडवणार. परिस्थिती अशी की घाईघाईत दुधात भातात दूध टाकायचं विसरलं. तुकोबाराय म्हटले, भाऊ अगं भातात दूधच नाही बाई, जाऊ दे तसाच खाऊ. नको बाबा, अडकेल तुमच्या घशात, कोरडा भात नाही, दूध टाकूनच खा. आणायचं कुठून. जगद्गुरु तुकोबाराय आहेत ते. जा म्हणे पुढच्या महादेवाच्या मंदिरात, त्या नंदीला हात लाव, त्याला म्हणावं माझ्या वडिलांना दूध भात खायचा आहे, दूध दे जरा. ती नंदी दूध देईल तुला. प्रश्न नाही विचारला भागीरथीने, विश्वास होता तिला बापावर. बापानं सांगितल्याप्रमाणे महादेवाच्या मंदिरात गेली, नंदीला हात लावला आणि पाषाणाच्या नंदीनं भागीरथीला दूध दिलं आणि अखंडितपणे बापाला दूध भात खाऊ घालून तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं. लेक लेक असते दादा. दारात उभा असणारा बाप जेव्हा दिसत नाही ना, तेव्हा झालेली अवस्था वेगळीच असते. पण विनंती आहे देवा, आम्ही नाव लौकिकाला जावं याच्यापेक्षा आम्ही मिळालेला सन्मान आमच्या आईबापानं डोळ्यांनी पाहावा एवढी कृपा आमच्यावर करा. ज्या दिवशी तुम्ही सन्मान घेता ना, त्या दिवशी तुमच्यापेक्षा जास्त ऊर तुमच्या वडिलांचा भरून येतो. आयुष्यभर मारणारा बाप दिसतो, पण मारल्यानंतर पोरगं जेवलं का नाही हा विचारणारा सुद्धा बापच असतो. आम्ही रात्री बेरात्री फिरणारे पोरं, आमच्या मायबापाच्या पलीकडे आम्हाला कधी कोणी विचारत नाही. कीर्तनाला येईपर्यंत सगळे फोन करतात, आलात का म्हणून. कधी कोणी पोहोचलात का विचारत नाही. पण आमचे आईबाप मात्र एखादा तरी फोन करून म्हणतात, कुठेच रे बाबा, बऱ्याच व्यवस्थित झाला ना प्रवास. आयुष्याचं काय खरं आहे दादा. सोपं वाटतं तुम्हाला. आज एक गायक वादक, चला त्यातली त्यात थोडंफार आमचं तरी बरं आहे, चांगल्या गाड्यात फिरतो आम्ही, देवाची कृपा आहे. परभणी जिल्ह्यातले दोनही महाराज, दत्ता महाराज, माऊली महाराज, माझ्या कीर्तनाला कितीतरी वेळा त्यांनी साथ केली. आजही सत्य वाटत नाही किंवा खरं वाटत नाही. कुठेतरी जगाच्या बापाची सामर्थ्यताच असावी, त्यांच्या कर्माचा भाग असावा. त्यांना लवकर पांडुरंग परमात्म्याला जवळ घ्यायचं होतं. ते दोनही महाराज कीर्तन करून रात्री घराकडे निघालेले. मध्यरात्री ॲक्सिडेंट झाला आणि जाग्यावर दोघांचा जीव गेला. कुणीतरी म्हटलं, काय यांना कष्ट असतं, 2 तास कीर्तन करतात आणि पाकिटं घेऊन जातात. दोघेही विवाहित होते. मुलगा होता एक छोटासा.
केलाय कधी विचार? इतक्या लहान वयात त्याचा बाप गेला, त्याला काय वाटत असेल? चला तेही जाऊ द्या. 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्या सातारा जिल्ह्यामध्ये जवान शहीद झाला. सुट्टीला गेला होता, ऍक्सिडेंट झाला आणि जीव गेला त्याचा. 8 दिवसाची पोरगी होती त्याची, 8 दिवसाची. अखंडितपणे 8 तासाची. 8 तासाची. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं ना, या शरीराचा खरंच काही भरोसा देता येत नाही. जर तेवढ्या लहान मुलीला शेवटची भेट, पहिली भेट ठरत असेल तर तिने काय म्हणून विचार करावा आणि कसं जगावं त्या बाईने? आयुष्यभराची साथ बांधलेली नवऱ्याशी तो नवरा अशा परिस्थितीमध्ये सोडून गेला. त्या बाईला नवऱ्याच्या तोंडाकडे तरी बघावं असं वाटत असेल का की ही भेट शेवटची असणार आहे आपली? हे त्याला कळतं ज्याच्या घरातला तो पुरुष निघून गेला. अरे लंगडा आंधळा बाप असू द्या, पण दारात बसलेला असू द्या. मी सांगते पोरगी म्हणून, लंगडा आंधळा बाप असू द्या पण दारात बसलेला असू द्या. कुठल्या माणसाची हिंमत होत नाही घराकडे बघायची, कारण तो म्हणतो अरे त्याचा बाप दारात आहे, त्याच्या घराकडे वर नजर करून बघू नकोस, त्याचा बाप जिवंत आहे अजून. ही परिस्थिती असते. त्याच्यामुळे आज या कुटुंबातला जर बाप निघून गेलाय तर आम्ही या गोष्टीतनं एकच, हे कीर्तन याच गोष्टीसाठी आहे तोपर्यंत जाणीव ठेवा. वेळ गेल्यावर कोणी काहीच करू शकत नाही. तेव्हा हा तर बाप घेतलाच हिरावून. विनंती एवढीच आहे, तू तरी मायबाप हो आणि आता अनाथाला अखंडितपणे सांभाळ. आणि मला विश्वास आहे ज्याला कोणीच नाही त्याला तू हात देतोस, आधार देतोस आणि सुखी बनवतोस. मला विश्वास आहे देवा. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. माझे जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन, नाथ जनार्दन, नाथ जनार्दन. सगळ्या बरोबर सुटतो देवा. आता एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. आता मी शोभून दिसतोय, अर्थात शोभून दिसणं याचा अर्थ मी सुखी आहे, कारण मला माहित आहे आता मला कुठल्याच प्रकारचं बंधन नाहीये. कारण हे जी बंधन आहेत ना देवा, हे जळे विणे बुडविती, आगे विणे जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते, हे शस्त्र विण साधिती, दोरे विण बांधिती, हे ज्ञानी स्त्री बरिती, पैज लावणी, हे चिखली विण रोविती, पाशी विण गोविती, कवना जोगे न होती आतुवटपणे, ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग असत करून कुठा भरिला, हा दंभ उडविला जगी ही, हे ज्ञान निधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मान मार्ग, हे तुझ्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. या सगळ्यांच्या मालकालाच मी ठासलं, म्हणून तुझ्या चरणी रमवलं, तुलाच मायबाप केलं. आता काय बोलू देवा, आता तू आणि मी, आता काहीच नाम स्वरूपी आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे. नाम स्वरूपी फरक राहिला, बाप रत्मा दिवीगुरु विठ्ठलाचे भेटी आपल्या संसाठी करून ठेला. आता आमची अवस्था म्हणजे ती लवणाची कुंजरे, सुदरिया लवण सागरे, नोहेची माघारी परती जेली. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. आला गुलेवाडीकडे काने आला, मिठाचा येतो पाण्यात विरघळला. अगदीच तसं देव पहावया, मी तुझ्याकडे आलो देवा आणि तुझ्यासारखा झालो. आता तुझ्याकडे माझ्यात काही अंतर राहिलं नाही. आता मी चैतन्यमय झालो, वैराग्यमय झालो, कारण मी सगळ्या विकारातनं बाहेर पडलो. कसं काय शक्य झालं? तुला मायबाप केलं, तुझ्या चरणी मन रमवलं आणि तुझं नाम मुखात घेतलं. आता मी वैभवी झालो, वैराग्य झालो, चैतन्यमय झालो. आता मी तेजोमय झालो, आता मी सर्व सुखी झालो आणि मुखात तुझं नाव आलं. प्रेमाने भजन, दोन्ही हात करायचं, प्रेमाने भजन करायचं, हाताने टाळी, मुखाने ना विठो पाय रखुमा. जय जय विठोबा रखुमाजी, विठोबाय रखुमा, हरि जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, हरि विठोबा रखुमाजी, विठोबाय रखुमा, हरि विठोबा रखुमाजी, विठोबा हरि जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाजी, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाजी, विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय 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 हरि जय जय हरि 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 जय 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 हरि जय 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 हो पारक माजी डो पारक माजी विडो पारक माजी हरि जय जय विडो पारक माजी पारक माजी विडो पारक माजी जय 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 विडो पारक माजी जय जय सबरदा हरि विठ्ठल तुकाराम भगवान की जय महाराज की जय महाराज की जय जय रघुमानी रघुमानी आता या सगळ्या बंधनातून मुक्त केलंस तेव्हा सर्व सुखी केलंस तुझं भजन करण्याचं सामर्थ्य मिळालं हरी उच्चाराचे अनंत पाप राशी कळल्या शिक्षण मानते तृणाग्निमय समर्थ झाले त्याचे कार्य केले जपिता हरी आता काही उरलं नाही देवा अखंडितपणे वजै रजै कमलिनम समस्त पाप खंडनम सुपिच्च पिच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम नो जगन्म मोचनम विशाल लोल लोचन रंग रंग सागरम नमामि कृष्णनागर वजै रजै कमलिनम समस्त पाप खंडनम भक्त चित्त रंजनम सदैव नैवनंदनम अखंडितपणे आनंदाचा अधिकारी झालो काही नाही हरिमुखे मना सगळ्याचा अर्थ एवढाच होता महाराज एखाद्या वेळेस नाही कळलं तर टेन्शन घ्यायचं नाही साही शास्त्री कारण अटरा ही पुराण हरीसीच गाती आणि हे सत्यच आहे देवा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ तेथे मन स्वच्छ असेल अंतकरण शुद्ध असेल तर वेगळीकडे पळायची गरज लागत नाही ठाईच वैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा चरणी जगन्नाथा चित्त ठेवे आता सर्व सुखी झालो हा नामचिंतनाचा अट्टास अखंडितपणे या डमाले डबलबियाच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या प्रत्यर्थ आपल्या वडिलांना मोक्ष प्राप्त त्यासाठी पतना त्रायती पुत्रा जे माय बापाला पापातनं वाचवा मोक्षापर्यंत पोहोचवतं त्यांना पुत्र म्हणावा असं शास्त्राचा नियम आहे आणि अर्थात त्याच व्याख्याला सुशोभनीय असणारे हे दोनही सुपुत्र गणेश दादा प्रशांत यांच्या माध्यमातून हा संकीर्तन सोहळा त्यांचे दोनही बंधू भीमराज दादा भानुदादा यांच्या माध्यमातून हा सोहळा रोहिणीताई मोहिनीताई अखंडितपणे हे सगळं कुटुंब आणि सुनांनी मुलांनी नातवांनी असं भरलेलं हे घर आणि त्यांच्यामधून कुंटवासी गोरख दादा यांचा निर्गमन जगाच्या मालकाकडे महाराज अखंडितपणे 11 दिवस आत्मा इथेच असतो 12व्या दिवशी आत्म्याचं निर्गमन होतं 1 वर्षाचा हा प्रवास आणि 1 वर्षाच्या प्रवासामध्ये आजच्या दिवशी जगाच्या मालकापर्यंत ह्या आत्म्याचं आगमन होणं ही दोन्ही समरूपतेसाठी आजची वेळ असते मग याच्यामध्ये कदाचित काही कमी जास्त झालं असेल तर आम्हाला विश्वास आहे मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची मुखात नाम असेल तर मोक्षाचे अधिकारी आम्ही होतोच त्याच्यामुळे हा नामचिंतनाचा 8 तास डमाले कुटुंबियाकडनं माझ्या पत्रात पडला माझे परम भाग्य समजते पांडुरंग परमात्मा यांना दुःखातनं सावरण्याचं बळ द आणि तुम्ही सर्वांनी वडिलांची जाण करू याच्यासाठी हा कीर्तन सोहळा इथं उभा आहे तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार जमलेले सोयरे धायरे उत्कृष्ट मंडळी मित्रमंडळी सर्व क्षेत्रातील औद्योगिक राजकीय शैक्षणिक परमार्थिक या सगळ्या क्षेत्रातील सगळ्यांच्या चरणावर साष्टांग धन्यवाद सुंदर गोड टाळकरी अशी लहान लहान लेकरं या वयात इथं उभी आहेत यांना कीर्तन कळू न कळू हे इथं उभा आहेत ना माझा विश्वास आहे आयुष्यभर पंढरीचा बाप यांच्या पाठीमागं निर्भीडपणे उभा राहतो एवढं सामर्थ्य यांच्या इथं उभा राहत असतं त्यामुळे ह्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग धन्यवाद त्याचबरोबर उत्कृष्ट मृदंगवादक हरिभक्त कराय राऊत राहुल महाराज
चरणावर साष्टांग दंडवत राहुल महाराजांच्या अगदी गोड सुंदर पखावा चरणी वाजवला. अगदी सुंदर आणि मृदू हात आहे तुमचा, एकदम गोड वाजवता तुम्ही. फार सरपटी वाजवण्यापेक्षा तुमचं वाजवणं गोड आहे. त्याच्यामुळे राहुल महाराज परमात्माने दिलेली तुमच्याकडं ही कला, शिवनिर्मित असणारा हा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद राहुल महाराज तुमच्या बोटांत आहे. माऊली तुम्हाला दिंगत करून माऊलींच्या प्रार्थना करते. या बहिणीचा तुम्हाला शतशः प्रणाम. तुमच्या साधनेला साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. त्याचबरोबर गोड गायनाचार्य हरिभक्त परायण शुभम महाराज हरिभक्त परायण आमचे नवनाथ महाराज अखंडितपणे सेवेला त्याच्या आधी होते. तर शुभम महाराज मला वाटतं पहिलीच वेळ आहे शुभम महाराजांची. शुभम महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. अगदी गोड सुंदर आवाज आहे तुमच्या दोघांचा. भगवंताचं गोड नाम अजून गोड करायची ताकद माऊलीने तुम्हाला दिली आहे. लोक विचारतात ना श्रीमंती काय असते, याला श्रीमंती म्हणायची. भगवंताचं गोड नाम अजून गोड करण्याची ताकद माऊलीने चरणावर साष्टांग दंडवत नवनाथ महाराज शुभम महाराज तुमच्या तशा प्रणाम या बहिणीचा तुम्हाला. त्याचबरोबर महाराज असतील त्यांचे देखील मनस्वी आभार. चरणावर साष्टांग दंडवत गुरुवर यांच्या. त्याचबरोबर सष्टीमाले दादा अगदी गोड सुंदर आवाज दिला, कीर्तनाला समरूप असा आवाज दिला, त्यांचे देखील मनस्वी आभार. त्याचबरोबर कॅमेरावाले दादा बिचारा कॅमेरावाल्यांचं लय अवघड असतं. ते अख्ख्या जगाचा फोटो काढतो, त्यांचाच कोणी काढत नाही. असा विषय नावच आहे ना कॅमेरा. बाबासाहेबांचे केशव बाबा सांगतात कॅमेरा सब कॅरा महाराज नावच कॅमेरा आहे. त्याच्यामुळे तो काही विषयच नाही. त्यांचे देखील मनस्वी आभार. तुम्ही सगळे जगलेले मायबाप सगळे धैर्य तुम्हा सगळ्यांच्या नाव साष्टांग दंडवत. कीर्तनातल्या 5 गोष्टी अखंडित. माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका, व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका, नीती सोडून पैसा कधी कमवू नका. आणि ज्याने हे सगळं दिलंय त्या परमात्म्याची कृतज्ञता बाळगायला कधी विसरू नका. एवढं केलं की तुम्ही सर्व सुखी असणार आहात. एवढं लक्षात ठेवा. तुम्हा सगळ्यांच्या मनस्वी आभार. काहीच गुण असेल शुभ सगळ्यांच्या शतशः प्रणाम चरणावर करते आणि सेवेला विराम विनंती करता. त्यांच्या त्यांच्या मनस्वी आभार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोली ने कुरे दे दिवा कुरे करा क्षमा परत महाराज तुझिता हो माझी उद्धारिला अधिकार करा क्षमा परत